आपण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून समजून घेऊ की एनर्जी मॉनिटरिंग सिस्टम हा डेटा आपल्याला देते कशी किंवा आपण तो कसा पाहू शकतोय. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहू शकतो की जो चालू महिना आहे या चालू महिन्याचा रीडिंग काय आहे, जे 1 तारखेपासून आजपर्यंत आहे. 10,847 किलोवॉट आवर्स युनिट्स. त्यानंतर आपल्या कंपनीचं नाव दिसतंय, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये हा सिस्टीम इन्स्टॉल आहे, ॲड्रेस काय आहे, ते फॅक्टरीचे मेन एनर्जी मीटर आहे. हा जो डेटा आहे हा आपण लाईव्ह मॉनिटर करू शकतो. आवर वाईज, डे, मंथ आणि मिनिट वाईज डेटा आपण बघू शकतो. तसेच आपण डे वाईज बघायचं असेल किंवा बॅक हिस्ट्री बघायचं असेल तर डेट सिलेक्ट करून आपण बॅक हिस्ट्री चेक करू शकतो किंवा रिपोर्ट ही सगळी डाउनलोड करून घेऊ शकतो. पहिल्यांदा येतो आपला पॉवर, जो आपला सँक्शन लोडशी डिपेंड असतो. त्या प्रमाणात आपली मॅक्सिमम डिमांड जी आहे याचा थ्रेशोल्ड आपण इथं सेट करू शकतो. तो 60 किलोवॉट इथं सेट केलेला दिसतोय. जर मॅक्सिमम डिमांड किंवा आपला सँक्शन लोड जर 60 किलोवॉटच्या वरती जर चालला असेल किंवा त्याच्या आसपास जर असेल तर त्या प्रमाणात आपण सेट करून जर याच्या वरती जर लोड आपला जाईल तेव्हा आपल्याला तो सिग्नल देईल, अलार्म देईल किंवा आपल्याला त्याची नोटिफिकेशन देईल. तर करंट कंडिशनमध्ये बघितलं तर आपला हा 24.3 किलोवॉट हा लोड चालू असलेला दिसतोय आणि पूर्ण लोडचा आजच्या दिवसभरातला पॅटर्न कसा आहे हा इथं आपल्याला दाखवतो तो. यानुसार आपल्यावरची कंडिशन काय होती किंवा लोड काय होता कंपनीचा यावरून आपण चेक करू शकतोय. सेकंड थिंग येते पॉवर फॅक्टर, जे आपल्या इक्विपमेंट आणि आपल्या वीज वापर याच्यावरती फार मोठा परिणाम करते. त्यामुळे पॉवर फॅक्टर आपला हेल्दी असणे किंवा वेळच्या वेळी त्याला तपासणे फार गरजेचे राहते. तर हा पॉवर फॅक्टर असला पाहिजे की ते आपण एक स्टँडर्ड सेट केलाय, तो 0.997च्या वरती जर असेल तर आपण त्याला हेल्दी समजून त्याला एक्सिलंट फॅक्टरमध्ये टाकलाय. तर या कंपनीचा जर बघितला तर एक्सिलंटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी दिसतोय. काही कंडिशनमध्ये हा डाऊन झालेलाही आपल्याला दिसतोय. जर लोड कमी जास्त झाला किंवा टॉर्क लोड काय असेल तर त्यावेळी तो कमी झालेलाही आपल्याला दिसतोय. पर मॅक्सिमम कंडिशनमध्ये हा एक्सिलंट कंडिशनमध्ये म्हणजे 0.997च्या वरती असला पाहिजे. जर तो कमी होत असेल तर काय कारणाने होतोय हे फाइंड आउट करून आपण हा करेक्ट करू शकतो. त्यासाठी डेली किंवा लाईव्ह मॉनिटरिंग करणं गरजेचे आहे. पुढं आहे टोटल एनर्जी कन्झम्पशन. आता आपण सध्या जे बघतोय ते अवर बेसिसवरती आहे. चालू तासामध्ये आपण किती कन्झम्पशन केलं हा अवरली ग्राफ दाखवतो. हे कन्झम्पशन मिनिट वाईज, डे वाईज, अवर वाईज तसेच मंथली चेक करता येतं आणि रिपोर्ट्स डाउनलोड करता येतात. त्यामुळे कन्झम्पशन किती होते यावर प्रोडक्शन किंवा इक्विपमेंटवरती होणाऱ्या विजेच्या खर्चाची टॅली काढता येते. त्यानंतर आहे व्होल्टेज आणि करंट चार्ट. यात आपण सप्लायमध्ये फ्लक्च्युएशन्स आहेत का, इक्विपमेंटला धोका आहे का हे पाहू शकतो. RYB प्रत्येक फेजचा व्होल्टेज, ॲव्हरेज व्होल्टेज, योग्य व्होल्टेज मिळतोय का हे चेक करता येतं. हे ट्रेंड्स आवर वाईज, डे वाईज, मंथ वाईज किंवा बॅकडेट रिपोर्ट्समध्ये पाहता येतात. बॅकडेटेड व्होल्टेज ट्रेंड पाहून हाय व्होल्टेज किंवा फ्लक्च्युएशन कंडिशन्स करू शकतात. आपण फेज टू न्यूट्रल व्होल्टेज तसेच लाईन टू लाईन व्होल्टेज देखील चेक करू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे करंट्स. चालू लोडनुसार सिस्टममधून किती करंट ड्रॉ होतोय, फेज इम्बॅलन्स आहे का, सिंगल फेजिंग आहे का हे पाहता येतं. करंटचेही मंथली, डेली, हावरली आणि बॅकडेटेड रेकॉर्ड्स उपलब्ध असतात. त्यानंतर हार्मोनिक्स येतात. हार्मोनिक्स म्हणजे पॉवरची क्वालिटी. व्होल्टेज हार्मोनिक्स आणि करंट हार्मोनिक्स असे दोन प्रकार असतात. व्होल्टेज हार्मोनिक्स साधारणपणे सोर्सकडून ट्रान्सफॉर्मर, जनसेट तयार होतात. सप्लाय हेल्दी असेल तर व्होल्टेज हार्मोनिक्स नियंत्रणात राहतात. दुसरा आहे करंट हार्मोनिक्स. करंट हार्मोनिक्स जे आहेत ते आपल्या कंपनीमधले किंवा आपल्या शॉपमध्ये असलेले इक्विपमेंटमुळे जनरेट होतात. समजा इक्विपमेंट आपले सॅच्युरेटेड झालेले आहेत किंवा मोटर्स आहेत. मोटरच्या वाइंडिंग
सॅच्युरेटेड झालेले आहेत. अशा कंडिशनमध्ये करंट हार्मोनिक्स वाढतात. किंवा एखादी मोटरला मेकॅनिकल इश्यू असतील तर यामुळे करंट हार्मोनिक्स वाढतात. जसे आपले ड्राईव्ह असतील, ड्राईव्ह सॅच्युरेटेड झालेले असतील किंवा आउटडेटेड जे ड्राईव्ह असतात त्याच्यामध्ये व्होल्टेज जे कंट्रोल करायचे आपल्याला किंवा फ्रिक्वेन्सी जी कंट्रोल करायची ती प्रॉपर वेमध्ये होत नाही आणि हार्मोनिक्स वाढले जातात. त्यामुळे करंट हार्मोनिक्स महत्वाचे आहेत, जे आपल्या इक्विपमेंटच्या लाईफवरती फार मोठा परिणाम करतात. त्यामुळे हे जर आपले ग्रीन झोनमध्ये असतील किंवा विदिन लिमिट असतील तर आपल्या इक्विपमेंटची हेल्थ चांगली राहील आणि त्याची लाईफ चांगली राहील. त्यानंतर MSCBचे जे आपल्याकडे बिलिंग होत आहे ते 4 झोनमध्ये डिवाइड केले गेले आहे. आपला जो होणारा वापर आहे तो 4 झोनमध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यामध्ये ए झोन, बी, सी आणि डी असे दिवसाचे 4 झोनमध्ये डिवाइड केलेला आहे. आणि त्या झोननुसार आपण किती कन्झप्शन करतोय हे इथे दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये ए झोन आहे. ए झोन म्हणजे रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत आहे. त्यानंतर दुसरा येतो बी, सकाळी 6 ते 9. तिसरा आहे सी झोन, जो सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. आणि चौथा आणि शेवटचा आहे ज्याला आपण पीक आवर्स सुद्धा म्हणतो, जे आहे 5 ते रात्री 12 पर्यंत. आणि या पीक आवर्समध्ये आपल्याला जी पॉवर सप्लाय होते ती थोडी ॲडिशनल रेटने होते. यासाठी आपल्याला थोडे ॲडिशनल पैसे खर्च करावे लागतात. या 4 झोनमध्ये आपला तर ह्याच्यामध्ये काही डिवायडेशन दाखवले की आपले चालू महिन्यामध्ये आपण 4 झोनमध्ये किती पॉवर कंझ्युम केले आणि कोणत्या झोनमध्ये किती किती पॉवर कंझ्युम केले हे आपल्याला दाखवते. त्याप्रमाणे ह्या झोनचा आपल्याला फायदा हा होतो की आपण कोणत्या झोनमध्ये पॉवर वापरला आहे. समजा जसे सी झोनमध्ये आपल्याला पॉवर थोडी स्वस्त मिळते किंवा त्याच्यामध्ये थोडे MSCB आपल्याला डिस्काउंट देते. त्या डिस्काउंटेड पॉवरमुळे काय होते की आपण वापरलेली पॉवर आता ह्या प्रमाणात जर बघितलं तर सी झोनमध्ये आपण 31.1% पॉवर यूज केले आणि बिल पे करताना आपण पे केले 23.4%. त्यामुळे सेव्हिंग जे आहेत ते सी झोनमध्ये पॉसिबल आहे. त्यामुळे मॅक्झिमम कन्झप्शन जे आहे त्या सी झोनमध्ये ठेवलं पाहिजे आपण. त्यामुळे ह्या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो याच्या माध्यमातून किंवा याच्या मदतीने की कोणत्या झोनमध्ये आपलं काय कन्झप्शन होतंय ते दिसते. तसेच आपण आपल्याकडे जे एनर्जी मॉनिटरिंग सिस्टीम लावलेले आहेत त्याचे सगळे रिपोर्ट ही जनरेट करू शकतो, ज्याच्यामध्ये आपलं पॉवर कन्झम्पशन काय आहे, किती आहे, पॉवर कन्झम्पशनचा जो काही ट्रेंड आहे सगळं आपण चेक करू शकतो. त्यामुळे करंट महिन्याचा आपला जो काही रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये युनिट किती कंझ्युम झाले, आपले पॉवर फॅक्टर किती राहिला, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये जनरेट करून आपण ते पाहू शकतो.